मुंबईनंतर बातमी कोल्हापूरमधल्या पावसाची। कोल्हापूरमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आलेलं आहे। संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय यंत्रणेनं सज्ज राहावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासून सुद्धा पावसाची रिपरिप पाहायला मिळते। माझ्या पाठीमागची जी दृश्य पाहू शकता ही पंचगंगा नदीची आहे। पंचगंगा नदी सध्या 37 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे। जिल्ह्यातले सध्या जवळपास 77 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। स्थानिकांना ज्या ठिकाणी पुराचं पाणी येत असेल त्या ठिकाणी स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोल्हापुरातल्या राधानगरी धरणातून जवळपास 1450 क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत जी वाढ आहे ती वाढ झपाट्याने होत असल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत सध्या आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आहेत, प्रसाद संकपाल सर आहेत। जाणून घेऊ की आपण त्यांच्याशी काय सांगाल सर, काय सध्या जिल्ह्यातली परिस्थिती आहे? सद्यस्थितीला जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। गेल्या 2-3 दिवसामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। 2 दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट होता, काल ऑरेंज अलर्ट होता आणि आज आपल्याकडं येलो अलर्ट आहे। आणि या 3 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला आपण बघितलेला आहे। या पावसाच्या पाण्यामुळं जिल्ह्यामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेला आपण बघितलेला आहे। परंतु असं जरी असलं तरीसुद्धा कोणत्याही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली नाही आहे। सर्व ठिकाणी, सर्व गावं, सर्व शहरं, जिल्ह्यातला प्रत्येक भाग अगदी सुरक्षित आहे। नक्कीच जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी पुराचं पाणी येतं त्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्य जनावरांचं हाल होऊ नये यासाठी त्यांना देखील वेळेत स्थलांतर करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सध्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर पूरस्थिती कुठेतरी नसली तरी जिल्हा प्रशासनाकडनं खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभर पावसाचं वातावरण कसं राहतं आहे त्यानुसार जिल्हा प्रशासनसुद्धा कार्यरत असेल। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।